पूर्वी एक म्हण होती, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. तशीच काहीशी म्हण आपल्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा आहे. कोणती? बुलेटिन हाती आले हो, अवघड आणखीन अवघड झाले हो. नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटीमध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि कालच जी एक नुकतीच बुलेटिन आलेली आहे, आपली न्यूज बुलेटिन, त्या संदर्भात व आचारसंहिता आणि त्याच्यामधली आपली जी काही शिक्षक भरती आहे याच्या संदर्भात बोलणार आहोत. आता झालं काय आहे की आपल्या शिक्षक भरतीचा पहिला राऊंड 11,085 विद्यार्थ्यांचा लागला. याच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शनसुद्धा झालं, ते जॉईनसुद्धा झाले, त्यांचा पहिला दिवससुद्धा झाला. मग याच्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांचा आणखीन DV-सुद्धा झालेलं नाही आहे. मग काही ठिकाणी DV झालं पण त्यांचं समुपदेशन झालं पण जॉईनिंग भेटल्या नाहीत. काही लोकांना तिथून परतीचा मार्ग घ्यावा लागला. तर का? आचारसंहिता आली आणि त्यातल्या त्यातच काल आचारसंहितेची घोषणा झाली, म्हणजे आपल्या आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली आणि निवडणुकीचा बिगुल वाजला आणि त्यातच आपली शिक्षक भरती ही कचाट्यात अडकली. मग आता याच्या संदर्भातच काल आपल्या पवित्र पोर्टलवर एक न्यूज बुलेटिन आलं. आता हे न्यूज बुलेटिन म्हणजे असं झालेलं आहे, एखादी स्त्री आहे, ती रागात आहे का रागात नाही आहे, तिला काय म्हणायचं आहे काय नाही आहे हे जसं पुरुषाला समजत नाही आहे. आता एखादी स्त्री रागात असेल तर पुरुषानं म्हटलं राग आलाय का, तर ती नाही म्हणणार, मग थोड्या वेळानं आणखीन राग करणार. तसंच असतं. मग आता एखाद्या स्त्रीने विचारलं की आज जेवायला काय बनवू, मग पुरुषानं सांगितलं की हे बनव, तर पुन्हा आणखीन हे कालच बनवलं होतं, हे ते तवाच बनवलं होतं, हे असंच बनवलं होतं, हे तसंच बनवलं होतं, मग हेच बनवते. हे जसं किचकट प्रकार असतो ना, स्त्री पुरुषाचा हे बनवू का ते बनवू, म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये काय चाललं हे जसं समजत नसतं. ॲक्च्युली आपल्या पवित्र पोर्टलवर जी काही न्यूज बुलेटिन येते ही अक्षरशः तशीच आहे. नेमकं त्या न्यूज बुलेटिनमध्ये काय सांगितलं आणि त्यांना काय सांगायचं हे काही समजत नाही आहे. एका दृष्टिकोनातून ती न्यूज बुलेटिन आपल्याला ही सकारात्मकसुद्धा वाटते आणि एका दृष्टिकोनातून ती नकारात्मक पण वाटते. आणि ही न्यूज बुलेटिन म्हणजे एक प्रकारचं कोडच आहे. कितीही प्रयत्न केला तर ते हे सुटतच नाही आहे. आता कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये काय सांगितलं की जी काही 2017ची भरती प्रक्रिया आहे ती कोर्टाच्या अधीन आहे, कोर्टाने त्यावर स्टे दिलेला आहे, म्हणून ती भरती प्रक्रिया त्या खडलेली आहे. मग जी काही चालू भरती प्रक्रिया आहे त्यावर सुद्धा कोर्ट केस आहे. मग याचा अंतरिम निकाल आलेला आहे. कोर्टानं याच्यावर स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे व भरती प्रक्रिया पुढे नेण्यास सांगितलेली आहे. मग दुसरा आणखीन एक संदर्भ दिला की कोर्टाचा की शिक्षक भरतीसाठी पुढील कारवाई करण्यास काही हरकत नाही आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा टाकला. कुठला? की सध्या आदर्श आचारसंहिता चालू आहे. मग आदर्श आचारसंहितेमध्ये आपली शिक्षक भरती पुढे न्यायची किंवा नाही याचा पाठपुरावा चालू आहे. मग शासन स्तरावरून शासनाचे जे निर्देश येतात त्यानुसार आपली शिक्षक भरती पुढं होईल. आणि नंतर काय सांगितलं, जे काही तुम्ही तुमचे रडगडाने सांगता, ईमेल करता किंवा तुम्ही तुमचे जे काही तक्रारी आहेत ते ईमेल करता त्या पर्सनल करू नका, हे कॉमन झालेलं आहे. आणि भरती प्रक्रिया ही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येईल, हे असं आहे. मग आता ह्याच्यामधून कन्क्लुजन काय काढायचं काही समजत नाही आहे. आता याच्यामध्ये आपलं राहिले काय आहे हो, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड राहिलेला आहे 1ली ते 12वीचा. याच्याबद्दल याच्यामध्ये स्पष्ट काहीच उल्लेख नाही. मग जी काही कन्व्हर्टेड राऊंड आहे याच्याबद्दल सुद्धा काही स्पष्ट उल्लेख नाही. ज्यावेळेस पहिली यादी लागली त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की यथाशीघ्र विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावण्यात येईल. मग नंतर आणखीन एक न्यूज बुलेटिन आलं, म्हणजे मूड स्विंग जसे होतात ना तसे आपले न्यूज बुलेटिनचे सुद्धा मूड स्विंग होतात, म्हणजे त्याचे निर्णय बदलतात. अगोदर 1ली ते 12वीची विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार होती, मग नंतरच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं की कन्व्हर्टेड राऊंड लावण्यात येईल. परत एकदा 2-4 दिवसांना बुलेटिन आलं, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की कन्व्हर्टेड राऊंड आणि 9 ते 12चा राऊंड एकत्र लावण्यात येईल. मग परत पुन्हा काय सांगण्यात आलं की नंतर संदिग्ध करण्यात आलं. आता मध्ये आचारसंहितेचं सांगण्यात आलं. मग आता ह्याच्यामध्ये काय होत आहे, आता हे जे न्यूज बुलेटिन जसं आपल्याला समजत नाही आहे, सर्वांना समजत नाही आहे नेमका याच्यातला अर्थ काय आहे.
मग ह्याच्यातलाच अर्थ घेऊन प्रत्येकाचे मतांतर चालू आहेत. XYZ काय म्हणतो, आता आचारसंहिता लागलेली आहे, निवडणूक आयोगाची परमिशन भेटणार नाही. निवडणूक आयोगाची परमिशन भेटणार नाही तर आपली भरती प्रक्रिया ही इलेक्शन संपेपर्यंत स्थगित होईल आणि इलेक्शन संपल्यानंतर चालू होईल. हा एक प्रकार झाला. हा XYZ म्हणतो. दुसरा XYZ काय म्हणतो तर 100% आचारसंहितेमध्ये सुद्धा भरती होईल. शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत, पाठपुरावा चालू आहे. तसा अहवाल पाठवायचा आहे, आणखीन अहवाल पाठवला नाहीये. शासन सकारात्मक आहे. मग आता निवडणूक आयोगाची परमिशन भेटली की भरती प्रक्रिया ह्याच्यामध्ये सुद्धा चालू होते. मग आता एक गोष्ट थोडीशी लक्षात घेण्याजोगी आहे. कुठलंही काम असो, चांगलं असो वाईट असो, ते सरकारच्या दृष्टिकोनातून त्यावर सरकारचं 12 महिने 24 तास सकारात्मकच असतं. कोणतीही गोष्ट असू द्या त्यावर सरकार नेहमी हे सकारात्मकच असतं. कोणत्याही गोष्टीवर सरकार नकारात्मक नसतं. सरकार सकारात्मक असतं पण त्या सरकारचे पावलं सकारात्मक दिशेने पडतात का नाही हे महत्त्वाचं आहे. आता आपल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तसंच आहे. जरी निवडणूक आयोगाची परमिशन घ्यायची झाली, आता आपले आयुक्त साहेब कितीही प्रयत्न केले तर शासनानं सुद्धा त्याला दुजोरा द्यायला पाहिजे. शासन सकारात्मक असून उपयोग नाही, शासनानं पाठपुरावा केला पाहिजे. शासन ह्याच्यामध्ये असलं पाहिजे, अग्रेसर असलं पाहिजे. पण आता आपलं शासन काय करणार आहे, निवडणुकाच्या ह्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये भरती होईल किंवा नाही ह्याची आत्ता तरी शाश्वती देता येत नाहीये. आणि याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हे आपल्याला बुलेटिनवरूनच येईल. आता बुलेटिन जे कसं येतंय त्यावर डिपेंड आहे. जेवढे काय बुलेटिन येते ते कोडे सोडवण्यासारखे आहेत. बुलेटिन आलं, सोडवा कोडे, त्याच्यात 4-5 दिवस घालवा, पण त्याच्यातून काहीच कळत नाहीये. कधी राऊंड लावणार, विथ इंटरव्ह्यूचा कधी लावणार, 9 ते 12चा लावणार का 1ली ते 12वी पासूनचा लावणार, याच्याबद्दल स्पष्टता कुठंही काही दिसत नाहीये. फक्त मूड स्विंग जसे होतात तसे न्यूज बुलेटिन बदलत आहेत. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी याच्यामध्ये परवानगी भेटली, निवडणूक आयोगानं परमिशन दिली कोर्टाच्या आदेशानुसार, जरी ही आपली भरती प्रक्रिया चालू होत असेल तर अगोदर कन्व्हर्टेड राऊंड लागणार. पण कन्व्हर्टेड राऊंडची प्रोसेस कुठून कुठपर्यंत आलेली आहे, किती परमिशन भेटलेली आहे, किती जागांसाठी कन्व्हर्टेड राऊंड होणार याचं स्पष्ट लेखाजोखा काहीही नाहीये. मग विथ इंटरव्ह्यूची सुद्धा जर यादी आत्ता जर लावली तर ही धोक्याची घंटा असू शकते. का? कारण विथ इंटरव्ह्यूची नुसती यादी लावून उपयोग नाही. याद्या लावून तीळ मात्र उपयोग होणार नाही. कारण त्या याद्या लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे ते इंटरव्ह्यू होणे गरजेचं आहे. कारण एका जागेसाठी 10 उमेदवार जाणार म्हणल्यानंतर जेवढे काही एका जागेसाठी 10 उमेदवार जाणार म्हणजे त्याच्यातले 5 गेले नाहीत, 5 जरी जाणार असतील त्या 5ही लोकांचे इंटरव्ह्यू होणे गरजेचे आहेत. नुसती यादी लागली आणि आपल्याला शाळा भेटली तर डायरेक्ट आपलं लगे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत तिथं होत नसते. ही सुद्धा गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. का? आता पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागली, आपल्याला शाळा आल्या, ह्या शाळेवर आपला इंटरव्ह्यू होणार आहे. पण त्या शाळेला तसा ईमेल जायला हवा, त्या शाळेनं तसा ईमेल आपल्याला करायला हवा की बाबांनो आमच्या शाळेवर तुमचा यमुक जो इंटरव्ह्यू आहे ह्या विषयाचा ह्या तारखेला आहे, तुम्ही या भेटा, असं ते इकडून यायला पाहिजे. पण इथं ह्या इंटरव्ह्यूच्या बाबतीत कसं होतं, यादी लागते, शाळा येते, आपणच शाळेला विचारणा करतो आमचं तसं आलेलं आहे, तिथे शाळेवर इंटरव्ह्यू आहे, कधी यावं, काय यावं. पण त्या ठिकाणी शाळेवरून हवी तशी प्रतिक्रिया भेटत नाहीये. मग जर आता ह्याच आचारसंहितेच्या काळामध्ये इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्या आणि मुलाखती जरी व्हायच्या म्हणल्या पण आचारसंहितेच्या काळात मुलाखती होणार नाहीत, जरी निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर पण याच्यामध्ये आणखीन काय होतं, आता हे याद्या लागायला काय लगेच लागणार नाहीत, 10-15 दिवसाचा अवधी लागणार. मग त्याच्यानंतर दोन्ही याद्या लागल्या, विथ इंटरव्ह्यूची सुद्धा लागली, मग मुलाखतीचा टाइम टेबल येणार, त्याला 10-15 दिवस जाणार. मग याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकीचे वेगवेगळे टप्पे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एका टप्प्यामध्ये निवडणुका होणार नाहीत, ह्या 5 टप्प्यामध्ये होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 5 टप्प्यामध्ये ते मतदान होणार आहे. मग अशा ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेणं हे थोडंसं खूप किचकट होणार आहे आणि शाळा त्याला तशा प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद सुद्धा देणार नाही आहेत. कारण मोस्ट ऑफ
ह्या शाळा, संस्था, 11वी-12वीचे कॉलेज हे कोणाचे आहेत काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मग तिकडून जर प्रतिसाद भेटत नसेल, मग आपल्याला पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यूची यादी लागून आपल्याला त्या शाळा भेटून काहीच उपयोग होणार नाही, कारण त्या शाळात जर इंटरव्ह्यू घेणार नसतील तर. मग आता मागच्या वेळेस 2017ला भरती झाली, 19ला झाली, तर तसंच झालेलं आहे. इंटरव्ह्यूची यादी लागली, मग ती प्रोसेस थोडीशी रखडली. ज्यावेळेस पोरांनी विचारणा केली शाळेवर जाऊन, संस्थेवर जाऊन, तर तिथं अक्षरशः सांगण्यात आले की जागा भरलेली आहे. ह्या अशा गोष्टी घडत असतात. मग ही विथ इंटरव्ह्यूची यादी आत्ता न लागलेली चांगलीच असणार आहे, कारण जोपर्यंत इलेक्शनचा टाईम संपत नाही आहे, आचारसंहिता संपत नाही आहे, आचारसंहिता संपल्यानंतरच विथ इंटरव्ह्यूची यादी लागलेली चांगली राहील. हे आपल्यासाठी चांगलं असणार आहे. पण आता कसं आहे, हे निवडणूक आयोग परवानगी देणार आणि मग शासन प्रशासनाच्या स्तरावरून याद्यासाठी कारवाई केली जाणार अशा गोष्टी आहेत. ह्या जी काही कालची न्यूज बुलेटिन आलेले आहेत त्याच्यावरून काहीही समजण्यासारखं नाही आहे. फक्त कोर्टाचे आदेश होते, कोर्टानं पुढं प्रक्रिया न्यायला सांगितलेली आहे. आता आचारसंहिता आलेली आहे, निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची, निवडणूक आयोगानं परवानगी घेतली तर याद्या पुढं लावू, असं साधा सरळ अर्थ आहे. पण कोणती यादी, कधी लावू, कशी लावू, किती जागांसाठी लावू, काहीही नाही आहे. मग आता आणखीन जास्त टेन्शन घेण्यापेक्षा एकदम एक सरळ डोक्यामध्ये घ्या, आचारसंहिता आहे, याद्या ह्या महिन्यामध्ये लागणार नाहीत, आचारसंहिता संपेपर्यंत, असं डोक्यात सरळ घेऊन चला. उगं रोज उठून यादी आज लागेल का उद्या लागेल असा विचार न केलेला बरा. कारण आता एकदा का निवडणुका झाल्या, मग नंतरच्या काळामध्ये त्यांना काहीही करून याद्या लावाव्याच लागणार आहेत. कारण एवढ्यावरही शिक्षक भरती अर्ध्यात सोडता येत नाही आहे, कारण निकाल जूनला लागणार आहे. जून झाल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने शिल्लक राहतात. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत. ह्या काळामध्ये त्यांनाही आपली अगोदरची शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल आणि त्या मध्यंतरच्या काळामध्ये त्यांना TETची परीक्षासुद्धा घ्यावीच लागेल. आणि तिसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी साठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की 5 एप्रिलपर्यंत तुम्ही रोडमॅप जाहीर करा. फक्त रोडमॅप जाहीर केला म्हणजे आपलं शासन रोडमॅप जाहीर करून ते अस्तित्वात आणतं तसं नाही आहे, त्याला वेळ लागतो. पण ही आपली भरती प्रक्रिया पूर्ण होईलच. आता आपण वेट करायला हवं की निवडणूक आयोगाकडून काय रिप्लाय येतो, त्यावर सगळं आहे. मग आता उगाच जास्त तर्क लावणं, अमुक घडेल का, तमुक घडेल का, असा लढा देऊ का, तसा लढा देऊ का, काही गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत. आता सगळ्यात जो काही आहे आपला चेंडू निवडणूक आयोगाकडे जाऊन पडलेला आहे. पण याच्यावर शासनाने आणि प्रशासनाने योग्य तो पाठपुरावा केला, योग्य ते नोंदी दिल्या तरच आपली ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या काळामध्ये कंटिन्यू राहील. तर असं आहे सगळं. आणि हा एक गोष्ट लक्षात असू द्या की अमुक एखाद्या व्यक्ती सांगतोय म्हणून असं घडेल किंवा तमुक एखादा व्यक्ती सांगतोय म्हणून असं घडेल अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण एक सत्य परिस्थिती आहे, ज्यावेळेस आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार होती त्यावेळेस बऱ्याच तथाकथित व्यक्तीकडून सांगण्यात आलं होतं की IBPS जवळ तारखा नाही आहेत, IBPS जवळ तारखा नसल्यामुळे आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा ही मे-जून नंतर होईल. पण अक्षरशः काय झालं हो, रातोरात निर्णय आला आणि 22 तारखेला आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली. 22 दिवसामध्ये विचार करा. फॉर्म चालू झाले 30 जानेवारीपासून आणि 22 तारखेपासून आपली परीक्षा चालू झाली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची. म्हणून एखादा व्यक्ती सांगतोय की अशा तारख्या नाहीत, मग आचारसंहिता आहे, मग आचारसंहिता झाल्यानंतर तिथून 2 महिन्यानंतर परीक्षा होईल, तिथून 4 महिन्यानंतर परीक्षा होईल, यावर विश्वास ठेवणं ते तुमच्या ह्याच्यावर आहे. याच्यातून फक्त स्वतःचं नुकसान होणार आहे, कारण हे अगोदर घडलेलं आहे. ह्याचा तोटा खूप लोकांना झालेला आहे, त्यामुळं बरेचशांना मार्क्स कमी पडलेले आहेत. असो, जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलेलं आहे. पण कसं आहे, ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होणारच आहेत. आता आपली TET ही प्रस्तावित आहे, TET होणार आहे म्हणजे होणार आहे. हे इलेक्शन झाल्या जूनच्या एंडिंगलाही होऊ शकते आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा होऊ शकते.
आणि त्यातल्या त्यात त्यानंतर टेटची परीक्षा आहे ती सुद्धा होणारच आहे, कारण कोर्टाचे तसे निर्देश आहेत. ही परीक्षा इलेक्शनच्या महाराष्ट्रातल्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा होऊ शकते किंवा महाराष्ट्रातलं इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा होऊ शकते. आता हे पुढल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सध्या जास्त विचार करणं गरजेचं नाही आहे. पण TET होणार आहे त्याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे, कारण आगामी काळातली जी काही TET आहे ते पास करणं खूप गरजेचं आहे. कारण का तर 55-60चा मुद्दा आता ह्याच्यामध्ये सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे TET पास करणं गरजेचं आहे, तेही ओपन कॅटेगरीमधून. असो, जेवढं काय सांगायचं होतं ते सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी हे न्यूज काल वाचलेलं असाल, वेगवेगळ्या व्हिडिओमधून सुद्धा ऐकलेलं असाल. पण आता कसं आहे, माझा व्हिडिओ यायला उशीर होतो, कारण एकदम व्यवस्थितपणे स्पष्टपणे सांगण्यासाठीच माझा व्हिडिओ हा थोडासा नेहमी उशिराचा असतो. कारण आली न्यूज बुलेटिन वाचून दाखवली असं आपल्याला जमत नाही आहे, पण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल माहिती काय आहे ते समजून सांगायला मला आवडतं. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, आता सध्या ते काळं झालेलं आहे, ते दाबा. त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील.